नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता मेचा शेवटचा आठवडा आहे आणि यामध्येच भरपूर शेतकऱ्यांनी संत्रा बाग असेल, मोसंबी बाग असेल तर तानावर धरलेले आहे आणि त्याच्यानंतर हलकी जमीन असेल तर झाडं जास्त तानावर गेलीत, परंतु काही शेतकऱ्यांची बाग ही अजून तानावर गेलेली नाही आहे. तर यामध्ये आपल्याला काम कसं करायचं, म्हणजे ज्या शेतकऱ्यांची बाग भरपूर प्रमाणात तानावर गेलेली आहे त्यांच्यासाठी काय उपाययोजना असल्या पाहिजे, त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या बागा अजून पण तानावर दिसत नाही तर त्यांनी कशा पद्धतीचं काम करायला पाहिजे, तर याविषयीच आपण आज चर्चा करणार आहोत. मित्रांनो, त्याच्यामधला आपल्याला तिसरा मार्ग काढायचा आहे. तिसरा मार्ग म्हणजे आपली झाडंही चांगली राहिली पाहिजे, त्याचबरोबर आपल्या झाडावरती आपल्याला माल पाहिजे तेवढा भेटला पाहिजे किंवा झाडं व्यवस्थित फुटली पाहिजे. आणि त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांची बाग तानावर गेलेली नाही अजून, त्यांचं सुद्धा काम हे व्यवस्थित झालं पाहिजे किंवा त्यांची सुद्धा बागेला कशा पद्धतीनं काम आपल्याला करता येईल, तर ह्या सर्व गोष्टींचा आढावा आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. तर चला मित्रांनो, मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल कृषीगाथा येवनमध्ये. आता नंबर 1चा मुद्दा येतो की ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी हलक्या आहेत आणि त्यामध्ये भरपूर प्रमाणात सध्या पाण्याचा ट्रेस दिसतोय किंवा झाडांवरती भरपूर प्रमाणात ट्रेस आलेला आहे आणि झाडं पार सुकून गेलेली आहेत. काही झाडं, काही शेतकऱ्यांच्या बगीच्यामधली झाडं तर ही उठायला सुद्धा लागली, म्हणजे झाडं वाळायला सुद्धा लागलेली आहेत. म्हणजे त्या पानाच्या पूर्णपणे पोंगळ्या होऊन त्याच्यामधलं पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता झाडामध्ये पाण्याचं प्रमाण शिल्लक न राहिल्यामुळं या ठिकाणी झाडं उठत आहेत. परंतु खाली जमीन मुरमाड आहे आणि त्याच्यानंतर जमीनही खाली तापते, टेम्परेचर वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळेच काय झालं की या झाडांना कुठूनही पाण्याचं किंवा पाण्याचा स्रोत नसल्यामुळं या ठिकाणी ती झाडं उठायला लागलेली आहेत. तर मित्रांनो, या शेतकऱ्यांनी हव्यास नाही करायचा आहे किंवा त्याचबरोबर जास्त प्रमाणात बाग तानावर गेली आहे आणि मग अजून पण थांबायचं आहे असं नाही करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी काय करता येईल, कारण आपल्याला असं अपेक्षित होतं की आपण 28, 29, 30 तारखेदरम्यान आपण तोपर्यंत वाट बघू आणि त्याच्यानंतर बागेला हळूहळू पाणी द्यायला सुरुवात करू. म्हणजे काय की पाऊस यायला, जसं की आपण 7 जूनचा जो आपला रेग्युलर पावसाचा टाईम असतो तर तिथपर्यंत आपण थांबत असतो आणि त्याच्यानंतर आपण मोसंबी असो, संत्रा असो तर यांना पाणी देण्याचं स्टार्ट करत असतो. परंतु जर अशी परिस्थिती आली की 7 जूनलाही पाऊस नाही आला तरीसुद्धा मग त्याचे फायदे आणि तोटे काय होतात, तर हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगतो. मित्रांनो, सुरुवातीला तर असं आहे की जेव्हा 24 तारखेनंतर आपल्या गावरान भाषेमध्ये आपण म्हणतो की रोहिण्या स्टार्ट होतात, तशाच हिशोबानं आपण काय करत असतो की वातावरणामध्ये सुद्धा बदल होऊन जातो. म्हणजे ढगाळ वातावरण होणं, जून महिन्यामध्ये साधारणतः ढगाळ वातावरण होणं, टेम्परेचर कमी होणं, या सर्व गोष्टी आपल्या निदर्शनास येत असतात. मित्रांनो, त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे की जर आपली बाग अतिताणावरती आलेली आहे, झाडं उठण्याची शक्यता आहे किंवा झाडं आपली जाऊ शकतात, जर असं आपल्याला वाटत असेल तर झाडांना किमान 2, 2.5, 3 तासापर्यंत आपण पाणी देऊ शकतो. अतिशयोक्ती करू नका, जास्त पाणी देऊ नका. जास्त जर पाणी दिलं, म्हणजे पूर्ण लोड पाणी जर दिलं तुम्ही, तर या ठिकाणी झाडं शॉकिंगमध्ये जाऊ शकतात, झाडांना शॉक बसू शकतो आणि त्याच्यानंतर झाडं ही वाळू पण शकतात. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर पाणी हे मोजक्या प्रमाणात सुरुवातीला ठिबकने द्यायचं आहे किंवा तुमचं जर फ्लड पाणी असेल तर तुम्ही झाडामधून एक सरळ दांड काढून त्याने सुद्धा पाण्याची व्यवस्था आपण करू शकतो. मित्रांनो, हा झाला पहिला मुद्दा. झाडं ॲक्टिव्ह होतील. किमान एका झाडाला किंवा आपण बगीच्याला धरूयात, आपल्या बगीच्याला पाणी दिल्याच्या नंतर जे झाडं तानावर असतील तर त्यांना 15 ते 21 दिवसाचा कालावधी झाडं घेत असतात. म्हणजेच काय की फुलबहार येण्यासाठी आपल्याला 15 ते 21 दिवसाचा कालावधी हा लागत असतो. त्याच्या पाठीमागं 15 दिवस का म्हणतो मी, कारण ज्या झाडांना भरपूर प्रमाणात पाणी बसतं, म्हणजे पाऊस आला त्याच्यानंतर पावसामध्ये काय होतं की पूर्ण मुळे ॲक्टिव्ह होतात, त्याच्यानंतर झाडांना वरून एकदम शांत वातावरण भेटतं, पाणी वरतून पण भेटतं, जमिनीतून पण भेटतं आणि त्याच्यानंतर झाड हे पूर्ण क्षमतेनं फुटून निघतं. म्हणजे ते झाड 20 दिवसाच्या आतमध्ये सुद्धा फ्लावरिंग आपल्याला देऊ शकतं. परंतु ज्या झाडांना आपल्याला खालून क्रिया करायची, म्हणजे मुळाद्वारे पाणी द्यायचं आहे, तर त्या झाडांविषयी असा मुद्दा होतो की फक्त झाडांना मुळाद्वारे पाणी भेटतं आणि त्याच्यानंतर झाड हळूहळू मुळातून प्रक्रिया सुरू करतं, वरतून टेम्परेचर असतं आणि त्याच्यानंतर काही प्रमाणात पानामधून सुद्धा पाण्याचं बाष्पीभवन होतं. म्हणून त्या झाडांची डोळा फुगवण असेल किंवा इतर ज्या क्रिया होत असतात, म्हणजे डोळा फुगवण असेल, काडीमध्ये रस उतरणं आणि त्याच्यानंतर फ्लावरिंग बाहेर काढणं, हे थोडंसं जड जातं आहे. म्हणूनच की एक 15 ते 25 दिवसाचा कालावधी हे झाड घेत असतं फ्लावरिंग बाहेर काढण्यासाठी. मित्रांनो, हा झाला पहिला मुद्दा.
फक्त पाणी आपल्याला ज्यावेळेस आपण बागेला देणार आहोत त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्याला जर बाग पूर्णपणे फोडून काढायची असेल किंवा पूर्ण झाडं ही व्यवस्थितरित्या फुटली पाहिजेत असं जर काम करायचं असेल तर आतापासून जर तुम्ही सुरुवात केलं, म्हणजे आजची 26 तारीख आहे, आता 26 तारखेपासून जर तुम्ही सुरुवात केली बागेला पाणी देण्यासाठी तर मित्रांनो याच्यामध्ये फायदा असा होईल की तुम्ही स्टेप बाय स्टेप पाणी देत चाला. म्हणजे एकाएकी जास्त पाणी होऊ देऊ नका, म्हणजे तिथपर्यंत झाडं आपली एकदम ॲक्टिव्ह होण्यासाठी मदत होईल. म्हणजे तुम्ही सुरुवातीला 2 तास दिलं, त्याच्यानंतर 3 दिवसाचा गॅप सोडून पुन्हा एकदा 3-4 तास दिलं तर झाड पूर्णपणे ॲक्टिव्ह होईल. आणि त्याच्यानंतर पुढील क्रिया ही ढगाळ वातावरणामध्ये होईल. म्हणजे उन्हामध्ये आताचा धोका काय आहे की जर आपण गृहीत धरूया की आपल्याला आज पाणी द्यायचं आहे आणि इथून पुढं जर 15 दिवस अजून पाऊस जर आला नाही तर त्याचे तोटे काय होतील. आणि आपण जर पाणी जर झाडाला दिलं नाही तर याचा तोटा अजून एक होऊ शकतो की आता जसं की तुम्हाला ही काडी दिसते किंवा झाड दिसतंय तर या ठिकाणी सुरुवातीला हा पाला पूर्णपणे चिमला जातो. जी पानं आहेत तर ही पूर्ण याची वळकुटी होत असते आणि वळकुटी झाल्यानंतर हे पानं पूर्णपणे गळून जात असतात. आधी पानातला रस आटतो, त्याच्यानंतर हळूहळू या काडीतला रस आटत चालतो आणि त्याच्यानंतर जर आपण झाडाला पाणी दिलं नाही तर त्याचे विपरीत परिणाम असे होतात की ही काडी जी आहे तर ही सुद्धा पाठीमागं वाळत जाते. म्हणजे याचा रेशो बिघडतो आणि ही काडी वाळत जाते. मित्रांनो त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं की झाडाची काडी वाळता कामा नये, कारण एकदा या काडीमधलं पाणी पूर्णपणे आटून गेलं, झाड वाजूपेक्षा जास्त ताणावरती गेलं तर या ठिकाणी ही काडी वाळायला सुरुवात जर झाली तर या ठिकाणी आपल्या काडीचं नुकसान, म्हणजे ज्या मालधारणा करणाऱ्या काड्या आहेत याचं पूर्णपणे नुकसान होऊन जातं आणि त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे तसे रिपोर्ट आपल्याला या ठिकाणी भेटत नाही आहेत. तर त्यासाठी ज्या शेतकऱ्यांची बाग अति ताणावरती गेलेली आहे त्यांनी सध्या लगेच पाण्याचं नियोजन करा. म्हणजे ड्रिपच्या सहाय्याने 1.5 तास 2 तास पाणी द्या. आपण जर बागेचा लवकर ताण तोडला, म्हणजे आज ताण तोडला त्याच्यानंतर जर साधारणतः एक 15 दिवस पाऊस नाही आला तर जी फुलं निघत असतात किंवा जी या मालधारणा करणाऱ्या काड्या आहेत तर याच्यातून जी नवीन नवती निघत असते तर ही नवती टेम्परेचरमुळे जळण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला काळजी काय घ्यायची तर झाडाची ही काडी वाळली नाही पाहिजे आणि तोपर्यंत झाड जर ॲक्टिव्ह ठेवायचं असेल तर बागेला 1 तास आज पाणी द्या, त्याच्यानंतर हळूच करून 1-2 दिवस जाऊ द्या, परत 1 तास पाणी द्या. ज्या शेतकऱ्यांची जमीन मुरमाड आहे तर त्या शेतकऱ्यांनी काय करा की बागेला थोडंसं वाढून पाणी द्या. आता काही होणार नाही, कारण आपण जर बागेची सुरुवातसुद्धा केली फोडण्यासाठी तर आपला फायदाच होईल. कारण 15 दिवसाची प्रक्रिया म्हणजे 7 जूनपर्यंत पाऊस येईल आणि आज आहे जवळजवळ 25-26 तारीख आहे असं धरून चाला. आणि इथून पुढं जर 15 दिवसाची प्रक्रिया होईपर्यंत या ठिकाणी पाऊस येऊन जाईल एखादा किंवा ढगाळ वातावरण होईल आणि त्याच्यानंतर आपण टेम्परेचर कमी झाल्यामुळे या ठिकाणी जर बागेला पाणी जरी दिलं तरीसुद्धा चांगल्यापैकी फ्लावरिंग आपली बागेमध्ये टिकू शकते. मित्रांनो त्याच्यासाठी झाड महत्त्वाचं आहे. झाड जपा. जर झाड व्यवस्थित राहिलं तरच आपल्याला प्रत्येक वर्षी माल भेटेल. नाहीतर आपण जर अतिशयोक्ती करायला गेलो किंवा त्याचबरोबर झाडांकून जास्त वाजूपेक्षा जास्त ताण घ्यायचा आहे आणि झाडाला पाणीच द्यायचं नाही तर मग त्याचे परिणाम आपले या पद्धतीनं होऊ शकतात किंवा या पद्धतीनं आपल्या झाडाची पूर्ण काडी वाळू शकते आणि त्याच्यानंतर आपल्या झाडाची जर मालधारणा करणारी काडी वाळली तर मित्रांनो या ठिकाणी आपण कितीही ताण दिला तर उपयोग होणार नाही. मित्रांनो रोपड्या झाडामध्ये अजून एक मोठी समस्या आहे की जर रोपड्या झाडांना वाजूपेक्षा जास्त जर ताण आला तर ती झाडं झटपट वाळत असतात, कारण त्याची मुळं असते तर ती पाहिजे तेवढी डेव्हलप झालेली नसते. म्हणून ते झाड प्रत्येक परिस्थितीमध्ये या ठिकाणी दम धरणारं नसतं. म्हणून आपल्याला काय करायचं रोपड्या झाडावरती विशेष लक्ष द्यायचं आहे आणि रोपड्या झाडाला अतिशयोक्ती ताण बसता कामा नये याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. प्रयत्न काय करायचा आहे तर आता इथून पुढं जर तुमची बाग व्यवस्थानावर आली असेल तर त्या बागेला किमान 2-3 तास तुम्ही पाणी देऊ शकता. हलक्या जमिनीमधला विषय सांगतोय मी. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे पुन्हा एकदा 3-4 दिवस जाऊ द्यायचे, 3 दिवस जाऊ द्या साधारणतः, पुन्हा एकदा त्याला 5 तास पाणी द्या आणि त्याच्यानंतर थोडंसं थांबा आणि त्याच्यानंतर पुढील प्रक्रिया म्हणजे पावसाची थोडीशी वाट बघा. पाऊस जर आला तर ठीक आहे, नाही तर त्याला लोड पाणी आपण देऊ शकतो. लोड पाणी दिल्यानंतर बाग तुमची फुटून निघेल तोपर्यंत एखादा पाऊस येईल किंवा पाऊस जर नाही आला तर ढगाळ वातावरणामुळे आपली कुठल्याही प्रकारची फुलगळ किंवा फुल जाळण्याची समस्या असे प्रकार होणार नाहीत. त्याच्यामुळं अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित काम करा. आणि तुमच्या जर फवारण्या झाल्या असतील तर काही गरज नाही फवारणी घ्यायची किंवा फवारणी झाल्या नसतील तर तुम्ही फवारणीचा विचार या ठिकाणी पाणी दिल्यानंतर करू शकता. मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची बाग ही ताणावर आलेली नाही तर त्यांनी काय करायचं आहे या ठिकाणी आपल्या बागेमध्ये
आडवा उभा मोगडा असेल, कल्टिवेटर असेल तर याचा वापर करायचा आहे. म्हणजे त्याने काय होईल तर आपल्या झाडांची जी मुळं आहेत तर ती थोडी उघडी पडेल, कारण याला वेळ नाही आहे आणि झटपट आपल्याला ही क्रिया करावं लागणार आहे. किमान आपल्याला एक 7-8 दिवस जरी भेटले तरीसुद्धा त्याने काय होऊ शकतं की झाडांची मुळं उघडी पडेल आणि मुळा उघड्या पडल्याच्या नंतर थोडंसं त्याला ताण येऊ शकतो आणि ताण आल्याच्या नंतर ऑटोमॅटिक त्या झाडातलं पाणी कमी होईल आणि मग रेशो जसा पाहिजे म्हणजे काडीमध्ये फ्लावरिंग करण्यासाठी किंवा फुलधारणा होण्यासाठी तर तो व्यवस्थित होईल आणि त्याच्यानंतर आपल्या बागेमधून फ्लावरिंग निघण्यासाठी आपल्याला अडचण येणार नाही. तर मित्रांनो, त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या बागा ह्या ताणल्या नाही आहेत तर त्यांनी काय करायचं आहे की बागेला पाणी दिल्यानंतर किंवा पाऊस जर आला, आता त्या बागेला पाणी देण्याचा विषय येत नाही, कारण त्या बागा पूर्णतः पावसावरच त्या फोडल्या जाणार आहे किंवा त्याच्यावरती आपल्याला पाणी देण्याची गरज पडणार नाही, पावसावरतीच त्या बागा फुटणार आहेत. तर त्यासाठी त्या शेतकऱ्यांनी पाऊस आल्यानंतर 1 ते 2 फवारण्या ह्या फ्लावरिंगसाठी घ्यायच्यात. फ्लावरिंगसाठी का घ्यायच्यात तर आपल्याला त्याच्यामधून अशी शंका राहिली नाही पाहिजे की या झाडातून फुलं निघतील की नाही निघणार. तर याच्यासाठी आपल्याला ते काम करणं अति महत्त्वाचं आहे. म्हणूनच त्या शेतकऱ्यांनी सावध राहा आणि पाऊस पडल्याबरोबर या ठिकाणी फवारणी घेऊ शकतो. आपलं जे शेड्यूल आहे त्यानुसार आपण या ठिकाणी काम करत असतो. म्हणजे शेतकऱ्यांना कोणत्या टायमाला कोणती फवारणी जायला पाहिजे या हिशोबाने आपली प्रत्येक शेतकऱ्यांना प्रत्येक महिन्याला असो 15 दिवसाला असो तर आपल्याला वेळ द्यावा लागतो आणि त्याचबरोबर ते काम व्यवस्थित झालं की नाही झालं याचा आढावासुद्धा घ्यावा लागतो. तसंच मित्रांनो, तुम्हाला जरी वाटत असेल की शेड्यूल घ्यायचं किंवा मी यूट्यूबवर तर माहिती ही पूर्णपणे देतच असतो, परंतु बरोबर तुम्हाला जर माहितीमधून जर अजून याच्यापेक्षा काही अपेक्षित असेल तर आपलं शेड्यूलसुद्धा तुम्ही घेऊ शकता. कुठल्याही प्रकारची समस्या येऊ नये आणि त्याचबरोबर आपली बागही व्यवस्थित फुटून यावी. मित्रांनो, त्यासाठी फवारण्या घ्या, व्यवस्थित झाडांची काळजी घ्या आणि हो, स्वतःची पण काळजी घ्यायला विसरू नका. धन्यवाद.